नमस्कार बहिणींनो आणि मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व बहिणींचं स्वागत आहे। तर आता लाडकी बहीण योजनेची आपल्याला सर्वांना माहिती मिळणार आहे। तर आपल्याला कधी पैसे मिळणार आहे तर हा व्हिडिओ पूर्ण पहा, नक्की बघा। तर लाडकी बहीण योजना, महाराष्ट्र सरकारची लाडकी बहीण योजना सुपरहिट ठरली आहे। तर लाडकी बहीण योजनेअंतर्गत आता महिलांना 2100 रुपये कधीपासून मिळणार याबाबत आदित्य तटकरे यांनी माहिती दिली आहे। महाराष्ट्र सरकारची लाडकी बहीण योजना सुपरहिट ठरली आहे। या योजनेत महिलांना दरमहा महिन्याला 1500 रुपये दिले जातात। ही रक्कम वाढवून 2100 रुपये करण्यात असल्याचे आश्वासन महायुतीचे सरकारने दिले आहेत। या योजनेत आता 2100 रुपये कधीपासून मिळणार याकडे महिलांचं लक्ष आहे। दरम्यान या योजनेबाबत मोठी अपडेट समोर आली आहे। तर व्हिडिओ नक्की पूर्ण पहा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा बहिणींनो आणि मित्रांनो। माजी मंत्री आदित्य तटकरे यांनी 2100 रुपये कधीपासून येणार हे स्पष्टच सांगितले आहे। आदित्य तटकरे यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या माहितीत म्हटले आहे की वाढीव निधी या लाडक्या बहिणींना येत्या अर्थसंकल्पापर्यंत म्हणजे मार्च 2025 पर्यंत येईल। त्यामुळे लाडक्या बहिणींना अजून काही दिवस वाट पाहावी लागणार आहे। लाडकी बहीण योजनेबाबत अशा अनेक प्रश्न निर्माण केले जात आहे। लाडकी बहीण योजना बंद होणार, 2100 रुपये महिलांना मिळणार नाही असा अनेक चर्चा सुरू होत्या। अशाच आदित्य तटकरे यांनी महिलांना 2100 रुपये कधीपासून मिळणार हे सांगितले आहे। लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना वाढीव निधी लवकरच मिळेल याबाबत निर्णय 2025च्या अर्थसंकल्पात घेतला जाईल असं आदित्य तटकरे यांनी म्हटले आहे। त्यामुळे आता महिलांना 2100 रुपये मिळण्यासाठी मार्च महिन्याची वाट पाहावी लागणार आहे। लाडकी बहीण योजना अंतर्गत आता महिलांना अर्जाची पुन्हा तपासणी केली जाणार आहे। या योजनेच्या ज्या महिलांनी खोटी माहिती भरली आहे त्यांना पैसे येणार नाहीत। ही अर्जाची पडताळणी लवकरच सुरू केली जाणार आहे। तसेच लाडकी बहीण योजनेचा हप्ता महिलांना लवकरच मिळणार आहे असं आदित्य तटकरे यांनी सांगितले आहे। थँक्स व्हेरी मच।